राजगड वेल्हे गावचे शेतकरी शंकर गणू पिलावरे हे आजही जिवंत आहेत, धडधडीत चालते बोलते आहेत. पण त्यांच्याच पहिल्या पत्नीने म्हणजेच सावित्रा शंकर पिलावरे हिने त्यांना चक्क कागदोपत्री मृत दाखवलं आणि त्यांची हक्काची जमीन आपल्या नावावर करून हडप केली. जेव्हा हा काळा बाजार स्वतः शंकर पिलावरे यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी न्यायासाठी थेट प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. पण सुस्त प्रशासनाला जाग येत नव्हती. अखेर न्याय मिळत नसल्याने 24 जून 2026 रोजी शंकर पिलावरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपोषणाला बसले. पिलावरे कुटुंब उपोषणाला बसताच प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तुमच्या मागण्या मान्य करू, दोषींवर कडक कारवाई करू, असं लेखी आणि तोंडी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. प्रशासनाच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून पिलावरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर प्रशासनाने घाईघाईत शेतकरी पिलावरे यांचा 7/12 तर पूर्ववत केला. पण खरा प्रश्न पुढेच आहे. फक्त 7/12 दुरुस्त केला म्हणजे गुन्हा संपला का? ज्या सावित्रा पिलावरे हिने जिवंत पतीला मृत दाखवून एवढा मोठा फ्रॉड केला, तिच्यावर अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही? आश्वासन देऊनही महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन हातवर का करत आहेत? आणि सर्वात मोठा संशय येतोय तो या प्रकरणातील शासकीय अधिकाऱ्यांवर. जिवंत माणसाचा मृत्यू दाखवून जमीन दुसऱ्याच्या नावावर करताना डोळे झाकून घेणारे नोंदणी अधिकारी, सर्कल आणि इतर भ्रष्ट अधिकारी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई का झाली नाही? थेट प्रशासनाला सवाल. प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का? केवळ 7/12 नावं परत चढवून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. या फसवणुकीचा मुख्य लाभार्थी बनावट मृत्यूपत्र आणि कागदपत्र तयार करणारे गुन्हेगार, सत्य माहीत असूनही खोट्या कागदपत्रांवर सह्या करणारे साक्षीदार, आंधी या गुन्ह्यात सामील असलेले शासकीय अधिकारी, या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन कारवाई होणार का? की गरिबाची जमीन लाटणाऱ्या या संपूर्ण टोळीला प्रशासन असंच मोकळं सोडणार?